तर हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. सो आता आम्ही बसले नाश्ता करायला. मीनी घेतले भाकर आणि ऑमलेट आणि दीदीनी घेतले डोसा खायला. आज डोसावाला आलता ना, आमच्या इथे रोज इडलीवाला येतो, तर त्यामुळे दीदीने इडली घेतले म्हणजे डोसा घेतले खायला आणि मीने अंडा. सो बाबू गेले बाहेर. आता सर्व काम आवरायचं बाकी आहे. स्कूलची शॉपिंग करायला जाईल. मग उद्या आहे स्कूल. उद्यापासून दीदीचा स्कूल. मला भरपूर मजा येईल. गॅस टाइम सांगा कुठल्या स्कूल मध्ये आहे. हा कमेंट करून सांगा ना. सांगू बाबू आलेला. बाबू ऐकर गायतला बाबा सोनी ऐकर गायतला आपल्या. त्याने नुसता फिरावं जोर घेतले. आली इकडे तिकडे नुसता फिरतो. त्याला गाई नाश्ता करून घेते. तर गाई जशांकचे अंघोळ झालेले आहे आणि तुम्हाला दाखवते यावी काय आणले. काय आणले काय माहिती. पहिले दाखवते दीदी काय करते आपली. दीदीची आहे उद्या स्कूल, त्यामुळे तिने घेतले कंपास धुवायला. मी धुतेच होते ना, मीच धुवीन. तर चला बघूया यावी का. बाबा काम वाचवायला काय आणले बाबा. वावीची बोटी ना ती कुठली कोळंबी दाखवा जरा पाणी करून. काहीला कशी आहे टायगर. पाणी कशाला काढायला पाहिजे बघ ना दाखव. टायगर प्रॉन्स आहे एवढा मोठा. गाईस तुम्ही बघू शकता आज आणलेत नवरोबानी. कमनेला एक फोटो काढू आपण. पाणी पडते घालते जरा गाईस बघितलं तुम्ही कशा आपल्या कोळंब्या आहेत मस्त झणझणीत. चला आपण मी जेव्हा स्वयंपाक करेन तेव्हा दाखवते. एक पहिले फोटो काढून घेते. सो हे गाईस बाबूची तयारी झालेली आहे. खाली तेल लावायचं बाकी आहे. नुसता चिडचिड करतो. काय झाले काय माहिती. बाहेर जाऊन पण देत नाही. अजून माझं काम आवरलं नाही. लादी पुसायची आणि कपडे धुवायचे बाकी आहेत ना. आता स्वयंपाक करेन. यावी आले तर यावी थोडाफार घेतील त्याला, नाही तर तो राहतच नाही. मागे मागेच फिरतो. एवढा गरम होतो का सांगून फायदा नाही. आली आता बघा कसं खेळतो. इथे बसले ना तोपर्यंत खेळल नाही. इथून गेलो ना तर रडाची सुरुवात. जा शांक हाय कर. गुड आफ्टरनून. मी कधीपासून इथंच आहे. मला माहित पण नाही मम्मी काय करते. बस आवडा माहिती आहे भांडी घासते ना. बघा मी मँगो खातो तो म्हणून अजून बघू शकता. आजचा नारळा तिथे नारळाचं झाड आहे. तर बघूया आता मम्मी काय करते. ते मम्मीने काय बोल इथे बोटी आहे काय आता आली मम्मी. एवढ्या कोलब्या ठेवल्या म्हणजे बघू शकता. मी तुम्हाला बोलली मी दाखवून बनवताना, पण बाबू गेला त्यामुळे मी पटापट बनवल्यात. ही आपली वावीची बोटी नाही ते कोलंबी ठेवले रश्याची. तो बाबूचा भात नाही आपला तेवढंच नाही. ही कोलंबी बाकीची आहे ना ती फ्रीजमध्ये ठेवते कारण की संध्याकाळच्याला काम येईल. कारण दीदीचे डॅडी एवढे खात नाही काही आणि फक्त मी आणि दीदीच आहे खायला, तर ते फ्रीजमध्ये ठेवते. बघू ग्रीन प्रॉन्स बनवायचा विचार होता माझा संध्याकाळी, पण पुदिना नाही आहे. बघू भेटला तर बनवीन. इथे बनवला ना वेगळ्या प्रकारचा काय ह्याला बघत नाही. माझ्या दीदी नाही तर बनवलं असतात. दीदीला बघे त्याच खायला लागते. चला पहिले झाडू मारते ना लादी पुसून घेते. बाबू नाही तर मी सांगे मम्मी आता मँगो नाही. मम्मीला मी सांगे संध्याकाळी का मँगो ज्यूस. हो पिशील का मँगो ज्यूस. बघू बनवता नाही पिला ना फटका देन तुला ना. एक दिवशी मम्मीने ना मँगो आईस्क्रीम आणलेला आणि मी तुम्हाला दाखवला ना कारण की तेव्हा आम्ही ब्लॉक नाही करायचो. जे पोटात पलटून येऊन नाही करत
होती. बघा तो आमचा गेट. तुम्ही बघला नसेल कधी. बघा आमचं घर. गाईज गुड इव्हनिंग. संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि मी इथे घेतले बाबूला पेज पाजायला. आणि आपला बाबू इथे आहे. बाबू जय श्याम. आत्ताच उठलेला आहे ते झोपेतून. त्याला घेतले पेज थंडी काढायला एकीकडं. आणि दीदी आणि तिचे डॅडी गेले डी मार्टला शॉपिंगला. थोडीफार तिला आता उद्यापासून स्कूल चालू होईल ना, त्यासाठी बुक्स वगैरे आणायला गेल्यात. पेन्सिल कवर्स वगैरे आणायचे आहेत आणि थोडाफार घरचं सामान आहे तो पण आणायचं आहे. मी नाही गेली, मी ना बाबू इथेच आहे. त्यावेळी दोघा गेल्यात. आता बघू किती एन्जॉय करून येतात त्यावेळी. बाबूची आपली चालले नेहमीप्रमाणे मस्ती. जय श्याम. ए छनी छनी ये पेजी पी. जरा बाबूला पेज पाजून घेते, मग मला भाकरी पण बुजायची आहे ना भेटते. गाईस कधीपासून मी याला पेज पाजते, तोंडच फुगून ठेवले. बघू शकता माझा मोठा पोरे आले. दर्शू ऐकल गाईडला आपले. उद्या अशा स्कूल चालू होईल. कसं वाटतं तुला? भारी. खोट्या आता केला नाही भेटणार. बाबूला दर्शू दादा जाम लागतो. तर दर्शूच्या जवळ बरोबर खेळतो नाही दर्शू. तो आले बाबूच्या जवळ खेळायला. आणि बघू शकता यो गदा आहे ना, यो दीदीचा आहे. दीदी छोटी होती ना तेव्हा दीदी हा दीदीची भरपूर खिलोनी, दीदीची सगळी खिलोनी आम्ही बाबूला दिले. दादा दादा कुठं? दादा लावत दे. चला गाईज याला पेज पाजून देते ना मग भेटते. गाईज इथे उन्हावणी घेऊन आले मी. आणि काय आपली पेटत नाटक करते ना. बाबू आले माझ्या. बाबू पप्पी दे. ए बाबू इथं पप्पी दे. इथं जे इथं जे. ए चोनी इथं जे. ए बा जा श्याम. ए इथं जे इथं इथं पप्पी दे. इथं बाबा गाईला. ए बा जा पप्पी दे. अच्छी अच्छी. इथं पप्पी दे. इथं जे इथं नाही देत बाबू. पप्पी देतो तू. ए बा इथं जे मग. इथं जे इथं जे. लबाड. ए छनी छनी इथं नाही. इथं ये. इथं नाही घेत. इथे इथे सांडे इथे बरोबर घेतो. इथं जो. इथं जे. इथं नाही घेत. इथं जे. इथं पप्पी जे. त्याचा मन गेला आता. तुझी पुप्पी येते. तो काय करतो सांगू का? हे बघा इथे जातो ना. आग आहे ना, आगीला हात लावायला बघतो ना. मला नाही सांगतो बी लब्बाड ना. मला मग भीती वाटते. तू आग पकडता हात लावतो ना तिथं तू. दर्शू दादा दर्शू आहे आतमध्ये. त्याजवळ जात नाही केलेला. दीदी आणि डॅडी गेल्या डी मार्टला. बघू तिथून काय शूट करून आणला ना तुम्हाला नक्कीच दाखवीन मी. मला भाकरी बुजायची आहे. आग पण नाटक करते नाही. पोळ्या बी नको करते. सो चला पहिले भाकरी बुजून घेते ना भेटते. आम्ही भरपूर सामान घेतले. नाही तर डॅडी डॅडा काय आहे? गुल पावडर. गुल पावडर फक्त. आणि तिथे गुल आहे ना, ते गुल. नाही तर केवढी गर्दी आहे आज. घे मग. अजून काय घ्यायचं आहे तुला? मॅगी घ्यायची आहे का? मॅगी घे जा तिथनं. एवढी मोठी स्कूलमध्ये अलाउड नाही. हां हां घरी चल. घरी खायला घे चल. हा लपून लपून नाही खायचं. आता आम्ही आता चाललो आहे
मानसी इथं मम्मी पाणीपुरी मागत आहे. येताना पाणीपुरी आणले त्यासाठी. ये देखो पानीपुरी वाली अंकल. पाणीपुरी वाली अंकल. आंटी आंटी. खाएगी तभी नहीं याद आएगा नहीं सर. नहीं. हे गाईस बघूया मम्मी काय करते. मम्मी काय करते. बाबू मम्मी इथे बघ याने सगळं पाडलं. ए बाबू माझी कोरियन नूडल दे नाही तर ती पोरशी तीच वाली आणली. ये खाशी बाबा तुझं. मम्मी अशी बसून आली साहेबांसारखी. मम्मी काम करून कंटाळतो त्याने सांगितलं तू. नाही अजून भांडी घासायची आहे ना आपली. बाबूला आता जेवण बनवला. मम्मीला भरपूर काम आहे आज कारण की माझी उद्या स्कूल आहे म्हणून. मम्मीला ते कवर्स चिपवायचे आहेत बुकला. ना ते बुक्सला ते हे असतं बघा ते स्टिकर ते पण चिपवायचे. दीदीच्या अजून बुक्स ना कव्हर करायचे आहेत. अजून त्याची बॅग भरायची आहे ना काहीच आवरी बुक्स आहेत ना जाम बुक ते स्टेपलर पण आता गावसाला लागेल मला. स्टेपलर गावसून ठेव जा तू. स्टेपलर कुठे बघ नंतर गावसाला नको डोक्यात. ही दीदी इथं आहे. या दीदी बघ बाबू इथे आहे. आता जेवण केले त्यांनी. चला गाईज भेटते तुम्हाला नंतर. मी पोरीला नुसता ब्लॉग शूट करा पाहिजे. आता उद्यापासून स्कूल. बिचारला किती अभ्यास देतात. फर्स्ट डे आहे तिचा. बघूया कसं वाटतं तिला. कशी वाटते नवीन स्कूल तिची. तिचे आपण नवीन जागेवर ॲडमिशन केले. सो दीदीचं ॲडमिशन आम्ही गेल्या वर्षी पण आम्हाला त्या स्कूलमध्ये करायचा होता. तर झाला नाही या म्हणून 1 वर्ष आम्ही तिला आमच्या गावातल्या स्कूलमध्ये ठेवला. तर आता तिचं आम्ही तिथे ॲडमिशन केले आणि गावातल्या स्कूलमध्ये होती. ती पण इंग्लिश मीडियमच आहे आणि तिथे पण टीचर खूप चांगली होती दीदीची. खूप म्हणजे खूप छान होत्या त्या अरुणा टीचर. दीदीला खूप सपोर्ट करायच्या. दीदी रडायची पण कधी कधी. पोट दुखायचा या दुखायचा. तर त्या स्कूलमध्ये नाही दीदी चालणार समजलं का. चला काय तुम्हाला भेटते नंतरच. नाटक बघा दीदीचे. आणि काय फोडत घेतले तिथे. गाईज आपली मॅडम कधीपासून जेवते. अजून तिचं जेवण होत नाही. तिला दाखवू नाही शकत कारण मॅडमने कपडे नाही घातले. त्यामुळे माझं जेवण करून झाले. बाबू चिडचिड करत होता म्हणून पटकन जेवून घेतला. काय दाखवला नाही. आता पडला असता बघा. मस्ती एवढा करतो ना जामच. आता दीदी जेवेल तेव्हा जाऊन भांडी घासेन मी. जेवू ना पटकन. तसा ताट ठेवले. नाही तर आम्ही टीव्ही बघत आहे. कधीपासून असंच करता मला म्हणा ते कवर पण ते कवर नाही लावायला मिळलं. कवर लावायचे दीदीच्या बुक्स ना. नाही लावलं मॅडम म्हणे तोडून टाकेल. दीदी मोबाईल कधी पण असं व्यवस्थित पकडायचा ना. यो झोपेल ना तेव्हाच कवर लावायला भेटेल. कारण की नाही तर यो सगळा खराब करून टाकेल. असा पोरगा आहे. आता बघा वापस येईल दाखवते. नको ना मस्ती करू. जोनी लागल ना तुझे दुःख असं ना करायचा. चालला आता वापस. नको ना सोनी. दीदी आपली इथे आहे. चला गाईस तुम्हाला भेटते मी नंतर. बाबूची अशीच मस्ती चालू राहील. भेटते मी तुम्हाला. अजून आंघोळ करायची बाकी आहे माझी. आंघोळ केल्या मग कवर लावेल. दीदीचे डॅडी गेलेत घरी म्हणजे बाजवडला. त्यांची काय मीटिंग आहे. ते येतील तेव्हा आम्ही दोघं लावू मग कवर. आणि दीदीला झोपायला सांगते आता कारण तिला सकाळी लवकर उठायला लागलं. आता आदत नाही ना. एवढा महिना झाला सुट्टी होती ना. 1.5 महिना सुट्टी होती त्यामुळं. चला भेटते गाईस तुम्हाला नंतरच. ए नब्बे तू झोप ना. गेला आता. नाटक चालूच राहतील आपले. आता
आता मी जेवलो आहे ना, तुम्हाला जेवताना मम्मीने दाखवलाच असेल ना. मला आज लवकर झोपायला लागेल आणि उद्या स्कूलचा फर्स्ट डे ना. बस पण लवकर येते, नाही तर बस गेली ना मग डॅडीला न्यायला लागेल ना. मग तुम्हाला आजची आमची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.